आदित्यजी, आज पुन्हा एकदा निवडणूक आयोगावरती प्रश्नचिन्ह उभं राहिलंय. शाहीच्या ज्या गोष्टी समोर आहेत काय सांगाल? निवडणूक आयोगाच्या कामावर प्रश्नचिन्ह 100% उभं राहिलेलं आहे, कारण जी शाही ती पुसली जाते. अनेक ठिकाणी तुम्ही पाहताय मतदार यादीतच मतदारांचं नाव नाही आहे, याद्या बदललेल्या आहेत. पण हे सगळं जरी झालं तरी मुंबई बरोबर उत्तर देईल. मुद्दामून घोळ केलेला दिसतोय, म्हणजे आपलं आता मुद्दा म्हणून आहे की डोकं चालवलं नाही कोणी, हा त्यांचा प्रश्न आहे. पण मुद्दा एकच आहे की निवडणूक आयोग पगार कशासाठी घेतं, जनतेचा पैसा कशाला वाया घालवतं हे त्यांनी सांगावं. आदित्य, मोठा उद्रेक होणार जनतेचा त्यांच्या विरुद्ध. म्हणजे उद्रेक होणार जर अशा गोष्टी समोर. काय आहे की मतदार कोणाचाही असो, तुम्ही कुठच्याही पक्षाचे मतदार असो, तुम्हाला मतदान करायचा अधिकार आहे ना. तुम्हाला यादी बदलणं, तुमची यादी इकडून तिकडे टाकणं वगैरे हा घोळ, मग तुम्ही का काम करताय, कसं काम करताय? आदित्यजी, आपण पाहिलं असेल तर याआधी दुपार मतदार असतील, त्याचबरोबर काल राज ठाकरे यांनी एक नवीन मशीन आले त्या संदर्भात भूमिका मांडली आणि या शाहीचा विषय जाणून बुजून केला जातो. ते पाडू बिडू जे काय आहे ना ते आम्ही फाडून काढू, ते चालू देणार नाही. पण याच्यामुळे नागरिकांना त्रास होतोय. 100% होतं. ते होते आपल्याबरोबर आदित्य ठाकरे यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की जर अशा गोष्टी जर येत असतील तर नक्कीच जनतेचा आता उद्रेक होईल. कॅमेरामन प्रशांत मानेसह ईशान देशमुख, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.